लक्ष द्या. पेज नंबर 82, चॅप्टर लेन्स, आणि त्याचा आपण बघत आहे इमेजेस फॉर्म्ड बाय कॉन्व्हेक्स लेन्सेस. आणि याचे आपण पाहणार आहे सगळ्यात अगोदर 3 रूल्स आणि लॉज मध्ये फरक आहे. तुम्हाला लॉज बघायचे आहे रिफ्रॅक्शनचे, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट मध्ये, म्हणजे याच्या अगोदरच्या चॅप्टरमध्ये. याच्या अगोदरच्या चॅप्टरमध्ये काय आहे, रिफ्रॅक्शनचे लॉज आहे. हे इमेजेस फॉर्म बाय कॉन्व्हेक्स लेन्स, त्याचे हे 3 रूल्स आहेत. ठीक आहे. तर सर्वात अगोदरचा पहिला रूल असा आहे, लक्षात आहे इकडे, आपण इमेजेस फॉर्म बाय कशाला बघत आहे, कॉन्व्हेक्स लेन्स. तर आपल्याकडे पाहिजे आहे कॉन्व्हेक्स लेन्स. दिसून राहिला. या कॉन्व्हेक्स लेन्सचा हा झाला ऑप्टिकल सेंटर आणि हा आहे त्याचा प्रिन्सिपल ऍक्सिस. तीनही ठिकाणी सेम डायग्राम अगोदर काढून ठेवा, म्हणजे तुम्हाला पॉइंट समजायला सोपं जाईल. आणि या ठिकाणी सुद्धा. ठीक आहे. आता या ठिकाणी हा झाला कॉन्व्हेक्स लेन्स, त्याला मी देऊन राहिलो आहे एंड पॉइंट्सला त्याचे नाव ए अँड बी. आणि पहिला रूल असा आहे, व्हेन लाईट रेज इन्सिडंट पॅरलली, ठीक आहे, ऑन अ कॉन्व्हेक्स लेन्स. इथपर्यंत आणायचं त्याला. व्हेन लाईट रेज इन्सिडंट अँड पॅरलल टू द प्रिन्सिपल ऍक्सिस, म्हणजे जेव्हा लाईट रेज इन्सिडेंट होतो आणि तो कोणाला पॅरलल असतो, प्रिन्सिपल ऍक्सिसला पॅरलल असतो. इन्सिडेंट झाला म्हणजे डायरेक्शन या प्रकारचं आहे. देन दॅट इन्सिडेंट लाईट रेज विल गेट रिफ्रॅक्टेड थ्रू द प्रिन्सिपल फोकस. हा आहे प्रिन्सिपल फोकस F2 आणि या ठिकाणी आहे प्रिन्सिपल फोकस F1 आणि या ठिकाणी आहे ऑप्टिकल सेंटर O. अगेन या ठिकाणी F1 प्रिन्सिपल फोकस F2 आणि ऑप्टिकल सेंटर O. या ठिकाणी सुद्धा सेम राहणार आहे F1 F2 अँड ऑप्टिकल सेंटर O. ठीक आहे. वेन लाईट रेज parallel to the principal axis will get refracted and pass through the principal focus. पुन्हा एक वेळा सांगतो, रूल समजलाय का? When light rays incident, this is a incident light rays and this is a okay, यालाच म्हणतात इमर्जिंग लाईट रेज. हे शिकलो ना तुम्हाला मी. लाईट रेजचं किती वेळा रिफ्रॅक्शन होते, 2 वेळा रिफ्रॅक्शन होऊन राहिला लाईट रेजचं. ठीक आहे. हा झाला इन्सिडंट आणि बाहेर असणार असते इमर्जिंग. इन्सिडंट लाईट रेज आणि इमर्जिंग लाईट रेज, जो काय झाला रिफ्रॅक्ट झाला, बाहेर पडणारा इमर्जिंगच्या नावाने ओळखला जाते. लक्षात ठेवायचं, जो रिफ्रॅक्ट होऊन राहिला आहे. ठीक आहे. When light rays incident and parallel to the principal axis, it will get refracted and passes through the principal focus. याच्या उलट याचा रूल आहे. याच्या उलट याचा रूल आहे. ठीक आहे. If the light rays passes through the principal focus, if light rays, ऐकून घ्या अगोदर, entering through the पूर्ण एंटर करत आहे प्रिन्सिपल फोकस. वेन लाईट रेज एंटरिंग थ्रू द प्रिन्सिपल फोकस, देन इट गेट रिफ्रॅक्टेड अँड विल पॅरलल टू द प्रिन्सिपल ऍक्सिस. आयनाच्या उलट याचा डायरेक्शन या प्रकारचं. When light rays entering through the principal focus किंवा when light rays passes through the principal focus, it will get refracted and will parallel to the principal axis. And rule third, when light rays passes through the optical center, it will get refracted without changing their path or without showing the deviation. एवढं समजलं काय? When light rays passes through the optical center, it will get refracted without changing their path.
आणि हे तीनही झाले आहे रूल्स जेव्हा तुम्हाला इमेज तयार करायचे आहे कुठल्या लेन्ससाठी, कॉन्व्हेक्स लेन्ससाठी. समजून राहिलाय? ठीक आहे. आता आपण पाहत आहे पेज नंबर 83, पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन 7.7. लक्ष द्या. आता 7.7 हे जे पिक्टोरियल अरेंजमेंट आहे त्याचा कम्पेअर तुम्हाला खाली जो टेबल दिला त्यासोबत करायचा आहे. तर 6 प्रकारचं अरेंजमेंट आहे टेबलमध्ये, बरोबर. त्यापैकी कशासोबत 7.7 मॅच करतोय पाहावं लागेल. तर यासाठी तुम्हाला पाहायची आहे ऑब्जेक्टची पोझिशन. तर ऑब्जेक्टची पोझिशन बोर्डवर काय सांगते आहे, बियॉन्ड 2F1 आहे. द पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट 2F1 च्या बियॉन्ड आहे. इकडून इकडे रिडिंग करायचं आहे, इकडून इकडे रिडिंग करायचं तुम्ही, आणि ऑप्टिकल सेंटर पासून इकडे रिडिंग करायचं. ठीक आहे. हे रिडिंग असं नाही करायचं आहे. त्यामुळे असं रिडिंग करताना मी काय म्हणणार, ऑब्जेक्ट कुठे गेला, 2F1 च्या समोर, म्हणजे बियॉन्ड 2F1. मग 6 पैकी कुठे दिसते तुम्हाला बियॉन्ड 2F1? सेकंड, बरोबर आहे. मग त्याचा ऑब्जेक्ट बियॉन्ड 2F1 आहे, तर पोझिशन ऑफ इमेज काय आहे, F2 आणि 2F2 च्या मधात, म्हणजे याच्या मधात कुठेतरी हा, नॉट एक्झॅक्टली बिटवीन. साइज ऑफ इमेज काय असेल, आणि त्याचं नेचर आहे रिअल अँड इन्व्हर्टेड. आता लक्ष द्या, त्या 6 पैकी 5 ज्या पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन तुम्ही दाखवणार त्यामध्ये ऑब्जेक्ट एका साइडनं आहे, इमेज या साइडनं आहे. 6 पैकी किती, 5. या 5ही मध्ये, ऍक्च्युली 6 मध्ये पण 6ही मध्ये ऑब्जेक्ट दाखवताना तो लेफ्ट साइडनं दाखवायचा. ऑब्जेक्ट कुठल्या साइडने दाखवायचा, लेफ्ट साइडनं, आणि अबाव द प्रिन्सिपल ऍक्सिसच्या वर तो ऑब्जेक्ट असेल. पण त्या 6 पैकी 5 मध्ये जेव्हा इमेज तुम्ही बनवता तेव्हा ती इमेज हमेशा याच्या खालीच बनणार आहे, प्रिन्सिपल ऍक्सिसच्या खाली. समजून राहिलं? ऑब्जेक्ट हमेशा असेल प्रिन्सिपल ऍक्सिसच्या वर आणि इमेज हमेशा असेल प्रिन्सिपल ऍक्सिसच्या खाली, 6 पैकी 5 मध्ये. पण एक प्रकार असा आहे जो मी सध्या घेत नाहीये, जिथं ऑब्जेक्ट आणि इमेजची पोझिशन एकाच साइडने आहे, तो नंतर बघू आपण. तर अगोदर आपण आता बघत आहे 7.7. कुठला आहे हा ऍक्टिव्हिटी, 7.7. आणि याला पुस्तकातून न वाचता यावरून कसं समजून घ्यायचं ते पहिले बघा. जेव्हा तुम्ही अरेंजमेंट करणार, अरेंजमेंट करत असताना हे डिस्टन्स किती घ्यायचं आहे, हे डिस्टन्स किती घ्यायचं आहे, मी सगळं तुम्हाला सांगेन. ठीक आहे. पण सध्या सांगायची गरज मला वाटत नाहीये. या ठिकाणी काय प्रेझेंट आहे, रिप्रेझेंट केला मी ऑब्जेक्ट, म्हणजे हा काय झाला, ऑब्जेक्टचं नाव आहे AB. काय आहे ऑब्जेक्टचं नाव, AB. आणि त्याची प्लेस काय आहे, म्हणजे त्याची पोझिशन काय आहे, पोझिशन आहे बियॉन्ड 2F1. ओके. आता एक काम करायचं आहे तुम्हाला, जेव्हा तुम्ही पिक्टोरियल अरेंजमेंट करणार तेव्हा लाईट रेजला फॉलो करण्यासाठी तुम्ही रूलचा वापर करायचा आहे. कशाचा वापर करायचा आहे, फर्स्ट रूल अँड थर्ड रूल. आणि लाईट रेज हमेशा ऑब्जेक्टच्या या पॉइंट पासून तुम्हाला काय करायचे आहे, रिलीज करायचे आहे. म्हणजे या पॉइंट वरून ते लाईट रेज इन्सिडेंट होतील. समजलं? आणि इथून लाईट रेज पाठवताना किती रूल फॉलो करायचे, 2. पहिला रूल आणि थर्ड रूल. ओके. आणि ऑब्जेक्टचं रिडिंग करत असताना रिडिंग इथून करायचं, ऑब्जेक्ट AB, नॉट द BA. म्हणजे रिडिंग मी करतोय प्रिन्सिपल ऍक्सिसच्या पॉइंट पासून. मग इमेज जे बनणार त्याचं रिडिंग तुम्ही कसं करणार, प्रिन्सिपल ऍक्सिस पासून. ठीक आहे. पहिला रूल आहे आपला की लाईट रेज हे कशाला पॅरलल असतील तर, if the light rays incident and parallel to the principal axis, इथपर्यंत त्या लाईट रेज द्यायचे, इथपर्यंत. ठीक आहे. ओके. आणि या ठिकाणी B पासून लाईट रेज इन्सिडेंट तुम्ही करत आहे, तर याला तुम्ही त्याचा पाथ अशा प्रकारे दाखवायचा. ओके. त्यानंतर काय करणार बघा, हा लाईट रेज या ठिकाणी रिप्रेझेंट करतो आहे C पॉइंटला. म्हणजे जो लाईट रेज इन्सिडेंट झाला दॅट लाईट रेज कॉल्ड ऍज अ
बीसी रे. कुठला? बीसी. आता हा लाईट रेस पॅरलल आहे प्रिन्सिपल ऍक्सिसला, त्यामुळे पहिल्या रूलच्या अकॉर्डिंग हा कशातून पास होणार? प्रिन्सिपल फोकस मधून हा पास होणार. करेक्ट? ठीक आहे. बघा, हा मी प्रिन्सिपल फोकस मधून काय केलं, याला पास केलेला आहे. ठीक आहे. आणि याला अकॉर्डिंग टू द टेक्स्ट बुक मी नाव पण देऊ टाकतो. त्या पॉइंटला नाव आहे टी. म्हणजे आता सेंटेन्स बघा काय बनते. द लाईट रेस BC incident and parallel to the principal axis, it get refracted through the principal focus in the direction of CT. हे त्या लाईट रेसचं रिफ्रॅक्शनचं डायरेक्शन आहे ना. कुठल्या डायरेक्शन मध्ये? CTच्या डायरेक्शन मध्ये. हे समजलं का सांगा. बघा इकडे, when light rays starting from point B is incident and parallel to the it will get refracted through the point of principal focus in the direction of CT. आता कुठला रूल फॉलो करायचा? थर्ड. कुठून पाठवणार आपण? ऑप्टिकल सेंटर. आणि वापरणार कुठला पॉइंट आहे? बी पॉइंटच वापरणार आहे मी. कुठला पॉइंट वापरत आहे? बी पॉइंट ऑब्जेक्टचा. आणि हा बी पॉइंट जेव्हा लाईट रेज इमर्ज करतो, लाईट रेज रिलीज करतो आहे, लाईट रेज एंटरिंग फ्रॉम बी and passes through the optical center, it will get refracted. It will get refracted without changing the path. ठीक है? It will get refracted without changing the path. आणि याचं डायरेक्शन आपण घेतो आहे पुस्तकाच्या अकॉर्डिंग एस. आता याला काय लिहिणार? The light rays entering from B passes through the optical center. Will get refracted without changing the path. एवढं समजलं काय? बघा आता, when light rays entering from B and passes through the optical center, then it will intersect with the refracted light rays CT. When light is entering from B passes through the optical center in the direction OS, it will get intersect with the refracted light ray CT at the point. आता हा पॉइंट B1 का? कारण दोन्ही लाईट रेज निघून कुठून राहिले? म्हणजे हा बीच असेल ना. इंटरसेक्ट ऍट द पॉइंट B1 or B dash. Okay, so the B dash is a image point of B. B dash is a image point of B. So the image point of A is placed above the B dash in this direction. So the image point of A will placed on the point B dash. समजून राहिलं तुम्हाला? Okay. So A dash B dash is a image of object AB. Reading AB, yes, reading AB. Okay. So the image which is formed is now termed as A dash B dash, and position of image where it is between F2 and 2F2. And nature of the image. Nature. आता तुम्ही नेचर ऑफ इमेज हे कसं लिहायचं हे समजून घ्या. जेव्हा तुम्हाला इमेज इकडे भेटणार तेव्हा ते रिअल आणि इन्व्हर्टेडच असेल. रिअल अँड इन्व्हर्टेड. बट हे नेचर झालं साईज, त्याची साईज ऑफ इमेज ऑब्जेक्टच्या कम्पेअर मध्ये छोटी आहे ना. स्मॉलर दॅन ऑब्जेक्ट. स्मॉलर लिहिलं तरी चालतंय. आणि नेचर काय आहे? या साईडनं इमेज तुम्हाला भेटणार तर रिअल अँड इन्व्हर्टेड शब्द वापरायचा. आणि इकडे जर तुम्हाला इमेज भेटली, एकामध्ये भेटते 6 पैकी एकामध्ये भेटते,
तर त्याला म्हणायचं व्हर्च्युअल अँड इरेक्ट. इकडे भेटलं तर रिअल अँड इरेक्ट, इकडे भेटलं तर व्हर्च्युअल अँड इरेक्ट. आता इमेज इकडे भेटली, काय लिहू या ठिकाणी? रिअल अँड इन्व्हर्टेड. इकडे दोन्ही शब्द बदलतील. व्हर्च्युअल आहे आणि याच डायरेक्शन मध्ये, ज्या डायरेक्शनला कोण प्लेस्ड आहे? ऑब्जेक्ट. ठीक आहे, तुम्हाला सांगतो मी तुम्हाला. आता याला पूर्णपणे आपल्याला लिहायचं आहे स्टेटमेंटच्या फॉर्मॅटमध्ये. कसं लिहायचं बघा. The object AB is placed beyond 2F1 above the principal axis. Okay. The light rays entering from B, which is BC, is incident and parallel to the principal axis, will get refracted and passes through the in the direction CT. The another light rays entering from point B, incident and will get passed through the without changing their path and intersect refracted rays CT at the point B dash. Okay, here there are intersections. The B1 or B dash is a image point which is formed of point B. Okay, so the image point of A is placed above B dash, which is on the okay. So the A1 B1 or A dash B dash is a image of object AB. एवढं समजलं का तुम्हाला? ठीक आहे. So if the object is placed beyond 2F1, then the image which will form will be smaller and real and inverted and will place between F2 and 2F. एवढं लिहू शकाल? ठीक आहे. आता मी सेंटेन्स वाचतो. An object AB is placed beyond the point 2F2. Do you understand? Yes. Then the incident ray BC starting from B and going parallel to the principal axis goes through the principal focus F2 after refraction along CT. The ray BO starting from B and passing through the optical center O of the lens goes along OS without changing its direction. It intersects CT in B dash. This means the image of B is formed at B dash. As A is situated on the principal axis, its image will also be located along the principal axis at A dash, vertically above B dash. Thus A dash B dash will be the image of AB formed by the lens. Okay. So we learned that if an object is placed beyond 2F1, the image is formed between F2 and 2F2. It is real and inverted and its size is smaller than that of object. All these points हे सगळे क्लियर झाले. कळलं तुम्हाला? ठीक आहे.